बीड जिल्ह्यात दर 2-3 वर्षांनी दुष्काळ पडतो. ही जी बीड जिल्ह्यातला मधला डोंगर भाग आहे, हा भाग ना गोदावरीच्या खोऱ्याचं पाणी मिळतं, गोदावरी नदीचं, ना पैठण धरणाच्या उजव्या पाटाचं पाणी मिळतं, ना सिंदफणाला बारमाही पाणी असतं. दर 2-3 वर्षाने दुष्काळ पडत असल्याने आम्ही ज्या फळबागा जगवलेल्या आहेत, ह्या फळबागांना पाणी मिळत नाही. पर्यायाने 5-7 वर्ष जगवलेली बाग आज हे आपण पाहत आहात. आम्ही एक 7 वर्षापासून जगवलेली बाग आहे. परंतु मागच्या 2-3 वर्षात सतत दुष्काळ पडला. पाणी नसल्याने आम्ही बीड, हिरापूर, जेरेवाडीहून पाणी विकत आणलं, टँकरनी, ट्रकनी, ट्रॅक्टरनी. परंतु विकत तरी पाणी कुठपर्यंत घालणार? शेवटी हतबल होऊन आम्ही ही आमची 2 एकर मोसंबीची बाग उपटून टाकली, जाळून टाकली. आमची सरकारकडे मागणी ही जी मी स्वतः शेतकरी आहे, माझी जी परिस्थिती झाली, अशीच परिस्थिती श्री क्षेत्र भगवानगडपासून तर खाली माजलगावपर्यंत जो हा आमचा पट्टा आहे, तो पूर्ण 100 किलोमीटर पट्ट्याची अशीच परिस्थिती आहे. आम्ही ऊस पीक घेतो किंवा जे पीक असेल, ऐन वेळेस आम्हाला पाणी कमी पडतं. त्याच्यामुळं ते पीक सोडून द्यावं लागतं आणि शेतकरी आम्ही सतत आर्थिक तोट्यात जातो.